भीमाशंकर भोरगिरी परिसरात पावसाची संततधार. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस. दमदार पावसानं खुललं सह्याद्रीचं सौंदर्य. भोरगिरी भीमाशंकर परिसर खुलला. नदी ओढे नाले खळाळले. भिवेगाव, शिरगाव, भोरगिरी, येळवली, वांद्रा परिसरात धबधबे प्रवाहित. बहरलेल्या सह्याद्रीकडे पर्यटक गिर्यारोहकांची वळू लागली पावले. निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी भीमाशंकर भोरगिरी परिसरात पर्यटकांची गर्दी. उत्तर पुणे जिल्ह्यातील दूध भेसळ रॅकेट उद्ध्वस्त. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध भेसळ माफियांवर एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घातला मुळावर घाव. 13 जणांच्या मुसक्या आवळल्या. पुणे जिल्ह्यातील मंचर याशिवाय अहिल्यानगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर या 5 जिल्ह्यात तुकाराम मुंढेंमार्फत सर्जिकल स्ट्राईक. अन्न आणि औषध प्रशासन आणि पुणे ग्रामीण पोलीस यांची संयुक्त कारवाई. पुणे जिल्ह्यातील मंचर हे काळ्या धंद्यांचं मुख्य केंद्र असून मंचरसह खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील विविध अड्ड्यांवर छापेमारी. उत्तर पुणे जिल्ह्यातूनच राज्यात रासायनिक भेसळयुक्त दुधाचा पुरवठा केला जात असल्याची गंभीर बाब झाली उघड. खेड तालुका काँग्रेसला मोठा धक्का. सलग 15 वर्ष अध्यक्षपदावर असलेले विजय डोळस यांनी रविवारी दिला पदाचा राजीनामा. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राजीनामा मंजुरीसाठी पाठवून सोडलं अध्यक्षपद. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्हास्तरीय वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी विश्वासात न घेतल्याने राजीनामास्त्र. सत्तेत असताना पक्षानं ज्यांना लाभाची पदं दिली त्यांनी पक्षाला धोका दिला. मात्र आम्ही प्रामाणिकपणे काम करत राहिलो. परंतु आता मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना पक्षात काम करण्याची इच्छा राहिली नाही, असं पत्रात नमूद करत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय डोळस यांनी राजीनाम्यातून व्यक्त केला संताप. इंद्रायणी दुथडी भरून वाहते, नदीपात्रात उतरू नका. आषाढी वारी निमित्ताने आळंदी नगर परिषदेचे भाविकांना आवाहन. इंद्रायणी नदीतील पाण्याची पातळी वाढली. पाण्याचा प्रवाह वेगवान असल्यामुळे दुर्घटना घडू नये यासाठी काळजी घेण्याचं आवाहन. भाविक, नागरिक आणि वारकरी बांधवांनी प्रशासनाबरोबरच आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या आळंदी नगर परिषदेच्या सूचना. आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा 2026 निमित्त आळंदी नगर परिषद, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्वयंसेवक सज्ज. भरपावसात विद्युत डीपीवर चोरट्यांचा पुन्हा डल्ला. बुट्टेवाडी 2 दिवस अंधारात. मध्यरात्री चोरट्यांनी वीज वितरण कंपनीच्या डीपी फोडून त्यातील ऑइल आणि साहित्य चोरण्याचा केला प्रयत्न. बुट्टेवाडीचा वीज पुरवठा सलग 2 दिवसांपासून खंडित. नागरिकांची होते गैरसोय. चोरट्यांवर ठोस कारवाई का होत नाही? ग्रामस्थांचा संतप्त सवाल. विद्युत रोहित्र डीपी चोरीच्या घटना रोखून या प्रकरणाची सखोल चौकशी अंती चोरट्यांच्या तातडीने बंदोबस्त करावा. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवून कठोर कारवाईसाठी ग्रामस्थ आग्रही. रानमाळा शाळेचे 5 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत. 25 वर्षांची शिष्यवृत्ती यशाची परंपरा कायम. मुख्याध्यापक भास्कर बुरसे यांची माहिती. स्वरा उढाणे, श्लोक जैवळ, ईश्वरी गोपाळे, श्रीनय गोपाळे, स्वरा रायकर हे 5 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले. वर्षभराच्या सातत्यपूर्ण प्रयत्नावर यशाची मोहोर. विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षक सलीम शेख यांचे मार्गदर्शन. जिल्हा परिषद सदस्य तनुजा घनवट, पंचायत समिती सदस्य शंकर कावडे, गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले, विस्तार अधिकारी नंदा चास्कर, केंद्र प्रमुख स्मिता लोंढे, ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष यादवराव शिंदे, सरपंच प्रमोद शिंदे, उपसरपंच रोहिणी दौंडकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथ वाघोले, उपाध्यक्ष स्वाती शिंदे, जिजाराम शिंदे आदींकडून गुणवंतांचं स्वागत. मोईगावच्या हद्दीत 24 तासात खुनाचा गुन्हा उघडकीस आणून खुनातील आरोपीला पोलिसांनी केलं जेरबंद. अटक आरोपी हरालाल सुभाषचंद्र गौतम, वय वर्ष 28, सध्या राहणार निघोजे, मूळ उत्तर प्रदेश, याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 4 दिवसांची सुनावली पोलीस कोठडी. मोबाईल घेतल्याच्या किरकोळ वादातून आरोपी हरालाल गौतम याने चांद याकूब शेख, वय वर्ष 42, राहणार चिखली, याचा चेहऱ्यावर गंभीर घाव घालून केला होता खून.
त्यानंतर मोई गावातील गुरुकृपा हाऊसिंग सोसायटीतील एका खोलीत कुजलेल्या अवस्थेत चांद यांचा सापडला होता मृतदेह. आरोपी हरालाल आणि चांद हे सोबत राहत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न. दक्षिण म्हाळुंगे MIDC पोलिसांची कामगिरी. खेड तालुक्यातील मैत्रीण ग्रुपच्या वतीने मांजरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि शालेय साहित्य वाटप. 14 ट्री फाउंडेशन कडून 100 झाडांचे वाटप. वृक्ष वाटपातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश. यावेळी माजी सरपंच वैशाली बाबाजी काळे, जिल्हा परिषद सदस्या दीप्ती भोगाडे, पंचायत समितीचे उपसभापती मंगेश सावंत, सरपंच कांचन मांजरे, माजी सरपंच अनिता मांजरे, बाळासाहेब मांजरे, संपत मांजरे, सागर मांजरे, शरद महादेव मांजरे, सतीश मलघे, रोहिदास मांजरे, अक्षय मांजरे आदींची उपस्थिती. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील मराठी विभाग, मराठी अभ्यास मंडळ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या वतीने गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत 1 दिवसीय कार्यशाळा संपन्न. कार्यशाळेत मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉक्टर सुधाकर शेलार, डॉक्टर प्रमोद आंबेकर, डॉक्टर सुरेश जाधव, डॉक्टर प्रकाश शेवाळे यांनी दिली नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची माहिती. यावेळी विद्यापीठातील मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉक्टर प्रभाकर देसाई, संस्थाध्यक्ष अॅडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नाना टाकळकर, संचालक बाळासाहेब सांडभोर, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर संदीप सांगळे, प्राचार्य डॉक्टर शिरीष पिंगळे यांच्यासह पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील मराठी विषयाच्या 110 प्राध्यापकांची उपस्थिती. उपप्राचार्य आणि मराठी विभाग प्रमुख डॉक्टर संजय शिंदे यांनी केले कार्यशाळेचे संयोजन. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.